ओम नमः शिवाय. मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवांचा सर्वात प्रिय मानला जातो. या पवित्र महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि साधना अनेक पटीने फलदायी ठरते, असे शास्त्रामध्ये वर्णन आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना कशी करावी, कोणते नियम पाळावे आणि काय करावे आणि काय टाळावे. तसेच अनेक प्रवचनामध्ये संत यांनी भक्ती, नामस्मरण, सात्विक जीवन आणि ईश्वर भक्ती यावर दिलेली मार्गदर्शनाची अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. चला सुरुवात करूया. दिवसाच्या सुरुवातीचा भगवान शिवांच्या स्मरणाने करा. श्रावण महिन्यात शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठा. स्नान करून स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र धारण करा. देवघर दिवा लावा. 3 वेळा मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा पंचाक्षरी मंत्र मन शांत करतो आणि शिवकृपा प्राप्त करण्याची महत्त्वाचे साधन मानला जातो. शिवलिंगावर अभिषेक करा. भगवान शिवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. शक्य असल्यास खालील पदार्थाचा अभिषेक करा. स्वच्छ पाणी, गंगाजल उपलब्ध असल्यास, दूध मर्यादित प्रमाणात, दही, मध, तूप, साखर, बेलपत्र, धतुरा, आकाशाची फुले. अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा रुद्र ध्यानाचा जप करू शकता. बेलपत्र अर्पण करा. भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. बेलपत्र अर्पण करताना त्यांच्यावरील तुटलेले किंवा खराब झालेले पाने टाळावे. 3 दलांचे बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. महामृत्युंजय मंत्राचा जप. दररोज किमान 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा. हा मंत्र आरोग्य, मानसिक शक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण सोमवारचे व्रत. श्रावणातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. या दिवशी शक्य असल्यास उपवास करा. शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्या. शिव तांडव स्तोत्र किंवा शिवचालीसा स्तोत्राचे पठण करा. गरजूंना अन्नदान करा. प्रेमानंद महाराजांच्या प्रवचनामध्ये वारंवार सांगतात की फक्त बाह्य पूजा पुरेशी नाही, मन शुद्ध असणे आवश्यक आहे. अहंकार सोडा. प्रत्येकाशी प्रेमाने वागा. नामस्मरण कधीही सोडू नका. देवापुढे काही मागण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करा. सेवा आणि दया हीच खरी भक्ती आहे. म्हणून श्रावण महिन्यात फक्त अभिषेक न करता आपल्या स्वभावातही सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. श्रावण महिन्यात काय करावे? दररोज शिवनाम जप करा. शिवपुराण व भगवद्गीता वाचन करा. गरजूंना अन्नदान करा. पक्षी आणि जनावरांना पाणी ठेवा. आई वडिलांचा आदर करा. राग, मत्स्य, द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करा. सत्य बोला. सात्विक आहार घ्या. श्रावण महिन्यात काय टाळावे? कोणाचाही अपमान करू नका. खोटे बोलणे टाळा. व्यसनापासून दूर राहा. विनाकारण रागवू नका. अन्न वाया घालू नका. दुसऱ्याला दुःख देणारी वागणूक टाळा. देवपूजा केवळ दिखाव्यासाठी करू नका. खरी भक्तीचा अर्थ. श्रावण महिना म्हणजे केवळ मंदिरात जाणे नाही, देवाला तो स्वतःला बदलण्याचा महिना आहे. आपले मन शिवमय करणे, प्रत्येक जीवात परमेश्वर पाहणे, प्रेम, दया, क्षमा आणि सेवा या गुणांचा स्वीकार करणे हीच खरी शिवभक्ती आहे. मित्रांनो, श्रावण महिन्यात भगवान शिवाची भक्ती मनापासून केली, नामस्मरण केले, सात्विक जीवन जगले आणि सर्वांशी प्रेमाने वागले तर जीवनात शांतता, समाधान आणि शिवकृपा अनुभवायला मिळू शकते. भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांना जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी देवो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक, आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.